पिंजरा पिंजरा रे पुरी अगर रडतेस कशा पायी? बाबा गजब फोन का कट करतोय माझा. आता तो काहीतरी कामात असेल पुरी. एवढं कुठलं काम आहे त्याला? माझा फोन नाही उचलत आहे. आता ते तिथं बसून कसं सांगणार तू कसल्या कामात आहे ते? बाबा तो त्या पोली बरोबर तर नसेल ना? कुठली पोरी? तीच ती चिकाच्याला दाखवायला आणलीये. तू तिच्या बरोबर म्हणून माझा फोन उचलत नाहीये. तू लग्न करेल ना माझ्याशी? पुरी अगं तुझं गजाशी लगीन झालंय. हा तर थोरला भाऊ आणि भाऊजाई त्यांना बी ठाव आहे. आता मला नाही वाटत आता गजा माघार घेईल म्हणून. ती पोरगी माझ्यापेक्षा देखणी असेल का बाबा? असली तर काय झालं? गजा काही तिच्याबरोबर लगीन नाही करणार. तो तिच्या बरोबरच असणार बाबा. हो पुरी पुरी नाही ते विचार मनात आणू नगस. वैरी चिंतित नाही ते मन चिंतित असते बघ. डोक्यातनं काढून टाक बघू तू. बाबा बाबा मला वाटतं बहुधा मी एकटी पडणार. येळ पडली तर जीवाचं रान करीन मी. गजाला तुला फसवू देणार नाही. माझा तुझ्या बापाचा शब्द आहे यार. कोणी मध्ये येऊ दे, तात्या येऊ दे नाही तर तात्याचा बाप येऊ दे. मी तुला एकटी नाही पडू देणार. हो बाबा मला माहिती तू माझ्या पाठीशी असाच उभा राहणार आहेस. पण गजाचं काय रे? तू उभा राहील माझ्या पाठीशी? पुरी त्याचा जीव आहे तुझ्यावर. तो तुझ्याशी लगीन केल्या बगर राहत नाही. हो बाबा मला माहिती गजा माझ्यासाठी काही करू शकेल. मला माहिती आहे. पण बाबा माझं नशीबच फुटकं निघालं तर नशिबा पुढे आपण काहीच नाही करू शकत ना बाबा. पण आता तुम्ही तिकडे जाता तर जरा चंचलाचा अंदाज घे की. अंदाज म्हणजे तिचं काय म्हणणं आहे गजाच्या बाबतीत हे जरा विचारून घ्या. तुम्ही जरा गजाच्या बाजूने जोर लावा. प्रयत्न करते तात्या. आता प्रयत्न करू नका, हे व्हायलाच पाहिजे. पिंजरा